बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. मराठी टेलिव्हिजन वरचा अत्यंत दिमाखदार आणि आगळा वेगळा शो. महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक ज्या शोची आतुरतेने वाट पाहत असतो तो पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेला आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. झी मराठीने तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे महाराष्ट्रभरातल्या हजारो टॅलेंटेड ऍक्टर्स मधून 6 स्टार्स तुमच्या समोर आणले आहेत. त्यांचं ऍक्टिंग टॅलेंट पारखून त्यांना इथपर्यंत आणलेलं आहे आपल्या मेगास्टार जजेसनी. आणि आज आपले जजेस सुद्धा खूप उत्सुक आहेत आपल्या स्टार्सचे परफॉर्मन्सेस पाहायला. तेव्हा स्वागत करूयात आपल्या मेगास्टार जजेसचं. वेलकम महेश सर. वेलकम सुप्रिया मॅम. आणि आता स्वागत करूया आपल्या आजच्या सेलिब्रिटी गेस्टचं. अमृता, हिंदी मालिका, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारे महाराष्ट्राचे सुपर डुपर स्टार. प्लीज वेलकम ऑन स्टेज सचिन खेडेकर. हाय सर. वेलकम टू बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. काय सांगाल या शो बद्दल? आमच्या स्टार्सना काय सांगा? महाराष्ट्राचा सुपरस्टार हे खरं तर महाराष्ट्रात अनेक नट, आपल्याकडे खूप मोठी अभिनयाची परंपरा आहे आणि या महाराष्ट्रात अनेक रियालिटी शोज आहेत, पण ऍक्टिंग किंवा अभिनयासाठीचा म्हणून हा खरं तर पहिलाच शो आहे आणि ह्याचा आनंद आहे. याचं कारण आपल्याकडे अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये नाटकांमधनं, स्पर्धांमधनं भाग घेत असतात, पण त्यांना एक एकत्रितपणे पुन्हा एकत्र आणणं, एक मोठा एवढा शो करणं आणि त्यांचं टॅलेंट सगळ्या महाराष्ट्राला दाखवणं, हे मला वाटतं खूप महत्वाचं काम आहे आणि जे झीनी यावेळेला केलंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू सर. जोरदार टाळ्या सचिन खेडेकर यांच्यासाठी. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या विजेते पदाकडे जाण्यासाठी आपले 6 स्टार्सही सज्ज झालेले आहेत. तुमचे SMS आणि आपल्या जजेसनी दिलेले स्टार्स या जोरावर आपल्याला मिळणार आहेत आपले 2 बॅकपायपर महाराष्ट्राचे सुपरस्टार्स. आणि आजच्या आठवड्यात तुम्ही पाहणार आहात या 6 स्टार्सच्या ऍक्टिंग टॅलेंटचे वेगवेगळे आविष्कार, जे पाहून तुम्हीच ठरवणार आहात की कोण खरोखरच पात्र आहे सुपरस्टार बनण्यासाठी. तेव्हा अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरू करणार आहोत आजच्या आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सेसला. अमृता, तुला काय वाटतं कोण बनेल सुपरस्टार? खरं सांगू, मुलींमध्ये मला वाटतं स्नेहा. स्नेहा? नाही नाही, मला योगिनी वाटते. ऍक्च्युली ना नम्रता पण खूप कॉम्पिटिटिव्ह आहे असं मला वाटतं. हो रे. अच्छा, मुलांमध्ये? मुलांमध्ये तुझा फेवरेट विवेक. इनफॅक्ट डॉक्टर निलेश यार, त्यांनी पण किती इम्प्रूव्ह केले आणि तो पण जबरदस्त आहे यार. हो, प्रश्नच नाही, म्हणजे सॉलिड स्पॉन्टेनियस आहे तो. अरे पण मग निखिलचं काय? किती चांगला परफॉर्मर आहे तो. जाऊ दे ना, आपण कशाला वाद घालतो याच्यावर. एनिवेज, आज इथे आपले स्टार्स येऊन वादच घालणार आहेत. म्हणजे? अरे आजच्या आपल्या एपिसोडची थीमच आहे वाद. हो काय? हो. पण ते नक्की कशावर वाद घालणार आहेत? आता हेच बघ ना, सुरुवातीला व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन वाद घालायला येत आहेत डॉक्टर निलेश आणि नवी मुंबईची योगिनी. हा बाई, नमस्कार म्हणलं. हो बाई, नमस्कार म्हणलं. झोप लागली काय? नमस्कार म्हणलं. परत आलात? एकदा उचलला नाही तर फोन पण परत परत येतोय. मी तर माणूस आहे म्हणलं. मी काय म्हणतो, परवा दिवशी फ्लॅट साठी प्रपोजल घेऊन आलो होतो, विचार केला का नाही आमच्या? हे बघा मिस्टर सावंत, तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, आमच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये असं ठरलंय की तुम्हाला इथे फ्लॅट घेता येणार नाही. येणार नाही? नाही. पुन्हा म्हणताय येणार नाही? नाही. 5 वेळा येऊन गेली बरं का तुमच्याकडे. बिल्डिंगला सोने लागले हो तुमचे. येणार नाही, येणार नाही लावले. 50 लाख रुपये कॅश तयार आहे गाडीत, आधीच सांगतोय. पैशांचा आमिष कोणाला दाखवताय? माझ्या नवऱ्याची दुबईला 2-2 हॉटेल्स आहेत बरं का. हो, तुमच्या नवऱ्याचे काय काढे धंदे मी काय करू? त्याला दुबईत हॉटेल असू दे, त्यांचं पेट्रोल पंप असू दे, उंटाचा तांड असू दे, चाटायचं त्याला. मी तुम्हाला काय सांगतोय, मला फ्लॅट का देणार त्याचं कारण सांगा पहिल्यांदा.
कसं आहे, तुमच्या येण्यामुळे सोसायटीचा बॅलन्स जाईल असं कमिटीला वाटतं. काय जाईल? बॅलन्स. बॅलन्स झालं मी काय दारू आहे? दारू आहे मी? आणि तुमच्या सोसायटीतली माणसं मोठी सोफिस्टिकेटेड आहेत म्हणे, दुधल्या बासमती तांदळासारखी जुनू सांगायला लागला बॅलन्स जाईल म्हणून. हे बघा, तुम्हाला इथे फ्लॅट मिळणार नाही. का? ही व्हेज सोसायटी आहे, प्युअर व्हेजिटेरियन साठी. परवा दिवशी पण तुम्ही हेच वाक्य सांगितलं. आता निदान म्हणलं 4-5 तरी नॉनव्हेज आले असतील तुमच्याकडे म्हणून आता तरी यावं. अजून पण तसंच होय? हो, देता का नाही फ्लॅट? नाही नाही नाही, तुम्हाला इथे फ्लॅट मिळणार नाही. यायला यांचं तर कधी यांचं तुमचं लावलंय उद्या आपल्याला. ही जी तुमची तामसी प्रवृत्ती आहे ना, यामुळेच तुम्हाला सांगते नॉनव्हेजचेच परिणाम आहेत हे. काय बोलले? कसली प्रवृत्ती? तामसी. कसली तामसी? तामशी म्हणजे काय? हे जे तुम्ही काही आवाज वर करून बोलताय ना, याला म्हणतात तामसी प्रवृत्ती. मग ती आमची असं स्टाईल आहे. आमची असू नाही तर तुमची असू, आमची स्टाईल आहे. ती काय करू कोल्हापुरी माणसाची? या स्टाईलनेच आमच्या सोसायटीत आला आणि भांडत बसाल. हो, तेवढीच कामं नाही. तुमच्या सोसायटीतून तुमची भांडायची. डोकं लावायला मला काय दुसरी माणसं नाहीत. बायको सुटली तर कोणाची भांडत नाही, ते सांगतो तुम्हाला. हे बघा, बायकोशी का होईना भांडताना तुम्ही नॉनव्हेजचाच परिणाम. नॉनव्हेजला मध्ये काढू नको. बायको माझी आहे, मी तिच्या बरोबर जीवील भांडील नाही तर फुगड्या खेळील. तुम्हाला काय करायचंय? हे बघा, तुम्ही माझा वेळ उगाच खाताय. तुम्हाला शेवटचं सांगते, या सोसायटीत तुम्हाला घर मिळणार नाही. देणार नाही? नाही. एंट्री देणार नाही? नाही. मला सांगा, नॉनव्हेजची म्हणून आम्हाला बाहेर काढताय सारखं 4 वेळा. इथं तुमची बापी मंडळी समोरच्या बागत संध्याकाळी बसत्यात आणि पुरींवरती नॉनव्हेज जोक मारते. चालतोय तुम्हाला? टोंट मारते चालतोय तुम्हाला? आणि 4थ्या फ्लोअरला तो कोण राहतो? फिल्म प्रोड्युसर. ते कोण नाव काय त्याचं? शहा. हा, ते शहाणा. काय करत नाही हो? शी ग्रेडचे पिक्चर बनवते चालतोय तुम्हाला? चिडती जवानी, कच्ची कली चालतोय तुम्हाला? ही काहीतरी काय बोलताय? मी नाही बनवतो, ते बनवतो. आपण बघायला पण जात नाही, शपथ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय, तुमचं ते बटलं बारकं ते काय त्याचं नाव त्याचं पोरगं तुमच्या? माझा बंटी. हा, बंट्या. आमच्या पोराच्या शाळेत ते येतंय रविवारला. मटण खातोय आपण. म्हणतो मम्मीला सांगू नका बरं का, मम्मीला सांगू नका. म्हणलं मी काय खोळ डोक्यात आहे मम्मीला सांगाल तुमच्या? सांगायला लागला उगाच आता. बंटीला तर मी आता बघूनच घे. बघून नाही जायचं. बंट्याला आता बाहेर काढायचं सोसायटीतनं. नॉनव्हेज खातो तुमचा बंट्या. अहो तसं नाही. बघा, माझा बंटी अजून लहान आहे, त्याला कळत नाही काय खायचं काय नाही. उतरा खाली, उतरा. आमचा टेबल आहे तो खाली उतरा. इथे तुम्ही गरीब बिचारा प्राण्यांची हत्या करता. तुम्ही त्यांचं काय रक्त पिता, मांस खाता. शिव शिव शिव. मुद्द्याचं सांगा मला, तुम्ही शाळेत गेला होता का नाही का? काय संबंध आहे त्याचा? म्हणजे अडाणी आहे म्हणायचं? गप्प बसा. अडाणी एका शाळेत गेला होता सांगा मी की. शाळेत गेले होते. हा, मग शाळेत शिकवलं असेल का नाही तुम्हाला? वनस्पतींना जीव असतोय का नसतोय? असतोय. असतोय ना. मग तुम्ही करत नाही हत्या? कोणाची हत्या? वनस्पतींची. रोज घेऊन येत आहे बाजारात भाजीपाला, असा कोणता त्या पिशवीमध्ये मरत असेल का नाही गुदमरून? त्यांना काय वाटत असेल? कधी विचार केलाय का? अरे एवढ्या सगळ्या भाज्यांना चिरताय, मला सांगा अशी भेंडी घेताय, कर 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 कापताय, तेव्हा काय वाटत नाही? गळा चिरताय तिचा? नाही हो. नाही हो, काय नाही हो? हा, तुम्हाला सांगतो, टमाट्याला असं घेताय, असं पिरगाताय, रक्त काढताय त्याचा. केवढं ना केक काढताय. सोफिस्टिकेटेड सोसायटी आहे तुमची. मॅनर्स पाळावायचं. असं सोडणार नाही हो तुम्हाला. केवढे गुन्हे आहेत तुमचे. केळाला घेताय असं साल्ट काढताय, गिळताय, चालते का तुम्हाला? टरबुजाला घेताय असा चाकू घेऊन चालतोय तुम्हाला? नाही नाही हो, नाही. तुम्ही असं अजिबात बोललं का? फार भयानक आहे सगळं. आता आला तुम्ही मुद्द्यावर. हे भयानकपणा कोण करतोय? आम्ही करतोय का? आपल्याला शपथ सांगतो, असला भयानकपणा जमत नाही. म्हणून आपण काय करतो? पाप नको म्हणून मेलेली कोंबडी सरळ आणतो, त्याला मस्तपैकी हळद बिळद लावून सोफिस्टिकेटेडपणे खातो आपण. आपण पाप करत नाही तुमच्यासारखं असलं. पाणी पाणी. तुम्हाला सांगतो, या पृथ्वी तलावर पाणी आणि हवा दोनच गोष्टी प्युअर व्हेज आहेत बरं का मॅडम. झाला का शांत? देता ना फ्लॅट? मग फ्लॅट तुम्हाला तर मी अजिबातच देणार नाही. हो, तुम्हाला सरळ सरळ व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा हिंसा दिसते. हो बाई, उगा आपलं काहीतरी लेक्चर धाडू नका. ह्या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट जी नाहीशी तुम्ही करताय ना, ती हिंसाच झाली. मग पापलेट खा नाही तू उसळ खा. आता शेवटचं सांगते बघा, शेवटचं सांगते, तुम्हाला या सोसायटीत फ्लॅट मिळणार नाही म्हणजे नाही. हो, घेणार आम्ही. असं कसं देणार नाही? पोलीस स्टेशन मध्ये जाईन. मग आता सांगतो. घेणार म्हणता? कसं घेता ते बघते. मोर्चा आणि सोसायटीवर घेणारच. अहो, तुम्ही काही करायचं ते न्याय करा. मिळाला पाहिजे मला. न्याय तुम्हाला इथे मिळू मग द्या शकतो. ना न्याय. जजेस सांगा, द्या न्याय. सांगा ना, त्यांच्यातलं पण कोणतरी असेल की व्हेज नॉन व्हेज. आमच्यापासून 50% तरी असणार. आता नवीन जज आल्यात म्हणलं जरा वाढतात टक्के आमची. व्हेरी नाईस. तुमचा हा वाद आपल्या जजेस पर्यंत किती पोहोचलाय बघूया. सुप्रिया मॅम, कसा वाटला परफॉर्मन्स? वादातीत होता. वाद ही थीम आहे आणि सुरुवातच अशी खूप छान झाली. हा वादाचा मुद्दा आहे की ह्याला कशाला कोणी डॉक्टर बनवलं. म्हणजे हा इतका त्याच्यात सहजता आहे अभिनयात, त्याचं खरंच माझ्या मते त्याला ते कळलं आहे. ही खूप चांगली गोष्ट झाली.
तुझ्या घरी आई वडिलांचा वाद झाला का की मुलाला आपण डॉक्टर करूया आणि असं, त्याच्यामुळे तू असं दोन्ही साधलंस असं दिसतंय? नाही, वडिलांची खरी इच्छा नव्हती की मी ऍक्टर व्हावं म्हणून, हा. पण आईची भरपूर इच्छा होती की मी ऍक्टर व्हावं. मग त्यांच्यात खरंच वाद चालायचा की मी म्हणायचो मी ऍक्टिंग करणार वगैरे, डिग्री कशाला आणली म्हणे, आपण डिग्री एवढी चांगली घेतलेली आहे. पण वाद चालूच राहिला. पण शेवटी आता बघतायत टीव्हीवर, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं वाद की मिटला असेल आता ना जरा थोडासा? वाद थंडावला, मिटला नाही. थंडावलाय. आणि परत एकदा हा कोल्हापूरचा रांगडा अभिनय तू छान केलास, खरंच छान, खूप छान कॅरेक्टर उभं केलंस. आणि योगिनी खरंच कॉन्फिडन्स खूप छान होता. तुम्ही दोघंही चुका नाही झाल्या असं नाही म्हणणार म्हणजे तुमच्या बोलण्यातल्या, पण इथेच सगळं आता हे आतापर्यंतचे जे तुमचा एक्सपिरियन्स आहे हा तुमचा कामाला आला, कारण त्याच्यातनं सुद्धा प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे पुढे जात होतात. म्हणजे काही गोष्टी जरी इथे तिथे झाल्या तरी, आणि एकूण एक एन्जॉयबल जे प्रेक्षकांना हवं असतं असा एक्सपिरियन्स द्यायला तुम्ही दोघेही वादच नाही, खूप छान स्किट झालं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू स्टार्स. मी तुम्हाला दोघांनाही एकत्रितपणे 4 स्टार्स देते. पहिलाच दणकेदार परफॉर्मन्स आणि 4 स्टार्स, नॉट बॅड. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? छान होता, मस्त होता, व्हेरी नाईस. निलेश हॅज ऑलवेज बीन, म्हणजे आतापर्यंत मी जेवढे कन्सिस्टन्सी निलेश मध्ये जेवढी पाहिली तेवढे कुठल्या ऍक्टर मध्ये पाहिलं नाही. इज एक्सेप्शनल. आणि योगिनीचं काय फिट्स अँड स्टार्ट्स होतं तिचं काय मला कळतच नाही, म्हणजे अजून मला अजून आयडेंटिफाय नाही करू शकलो. मध्येच तिने पहिली 6 मार्क नंतर तिने खूप 1, 2, 0 असे खूप गेले. गेल्या आठवड्यात बरी होती, परत ह्या आठवड्यात जरासं ती येईच ना तिकडे नॉनव्हेज खाऊ नको म्हणून. तिने स्वतः शेवटी म्हटलं नॉनव्हेज खातो म्हणून तुम्ही मला सोसायटीत देत नाही का. पण आय डोंट नो, म्हणजे छान, पण मस्त, दोघांनी मस्त केलं, फर्स्ट क्लास. दोघांनाही 4 स्टार्स. थँक्यू सर. सचिन सर. काय नाही, सगळ्यात आधी जाणवलेली गोष्ट सांगतो की जसं अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुस्पष्ट आवाज. तुम्हा दोघांचाही आवाज मला फार आवडला. आणि म्हणजे योगिनीच्या आवाजाला धार होती, तुझा लहजा उत्तम होता. आणि मला असं वाटतं की हा सगळा कॉन्फिडन्स म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात आपल्याला विविधरंगी भूमी आपण अशा करता म्हणतो की अनेक भाषा आपल्या कानावर पडतात, अनेक भाषा आपल्याला येत असतात आणि आपल्याला कळतात. म्हणजे आज ही कोल्हापुरी भाषा किती तो वाद घालत असलं तरी गोड वाटत होती. आणि पण ते अगदी उत्तम निलेश तू सांभाळलंस, फारच छान. म्हणजे एकच सांगावंसं वाटलं की जसं आपण म्हणजे मी आणि महेश नाटकातनं पहिल्यांदा काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला सारखं सांगायचं की प्रत्येक अभिनेत्यामध्ये एक सुरुवातीला जर कोणी सांगितली नाही तर ती वाईट सवय पटकन लागते, आणि ती म्हणजे खाली पाहण्याची. सतत खाली बघून अभिनय करत असतात. तसं प्रत्येक वेळेला तुम्ही दोघं असं खाली बघून मग वरती, खाली बघून वरती, तर ती सवय जितक्या पटकन जाईल तेवढं चांगलं. वाव, थँक्यू सो मच सचिन. थँक्यू सो मच. निलेश, मला तुला विचारावं असं वाटतं की आता तुम्ही दोघेही फायनल्स मध्ये आलेला आहात, आणि तर काय प्रतिसाद मिळतोय लोकांचा, काय अप्रिसिएशन मिळतंय, काय सांगशील? प्रतिसाद तर खूपच चांगला आहे. म्हणजे सगळेजण ओळखतात, बाहेर गेलो तरी अगदी. म्हणजे ही कॉमन थिंग असते की कुठलाही म्हणजे शो झाला की तुम्हाला ओळखतातच काही दिवस लोक. पण काही तर अभिनय म्हणजे हे इतके भन्नाट आले मला किस्से त्यातले सांगण्यासारखे. परवा दिवशी आता मामा पण आलाय माझा, प्रेक्षकांमध्ये बसलाय मामा. तो वाल्हे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही गंमत म्हणून त्यांनी मला बोलवलं की ये जन्मगाव आहे तुझं वगैरे, तुझी आता निवड झाली, फायनल पर्यंत गेलास. म्हणून मी गावामध्ये गेलो. मला वाटतं सत्कार वगैरे होईल आपल्याला सगळ्यांसारखा. तर गावामध्ये या सगळ्या लोकांनी माझ्याशी प्रचार फेरी काढली होती. जवळ 1000-1500 लोक तिथं जमले होते माझ्यासाठी. आणि सगळ्यात मला हसायला त्यावेळेला आलं की ज्या मामाच्या घरामध्ये प्यायचं असेल पाणी तर नको पिऊ नकोस असं आजी मला म्हटलेली आहे. तो आमचा मामा बिस्लरीच्या बाटल्या आणा सांगत होता, बाटल्या त्याशिवाय तू पाणी पिणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे काळजी घेणं पण सुरू झालं होतं. एवढं जणू काय मी खूप मोठा स्टार वगैरे असल्यासारखं. सगळे लोक येत होते, सह्या घेणं तर चालूच होतं. आणि त्या गावातून प्रचार फेरी, मी प्रत्येक घरात जाणार, त्या सुवासिनी येऊन ओवाळणार, तुम्ही विजयी व्हा का, नक्कीच होणार. तर असा एक वेगळाच भन्नाट अभिनय अनुभव यायला लागलाय आता मला. क्या बात है, सुपर. सॉलिड वाटत असेल ना?
जबाबदारी वाढली असं वाटत असेल. हा, पण ते टिकवायला पाहिजे ना, कारण हे आत्तासारखं आहे. शो संपला की कुठेतरी नंतर लोक विसरतील नवीन मुलं आल्यावर. फक्त ते आता काम करून टिकवायचं एवढंच महत्वाचं आहे. निलेश, तुझे मामा आलेत कुठे? नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय सांगाल? निलेश या प्लॅटफॉर्मवरती त्याचा अभिनय सादर करतो आहे, तर काय सांगाल तुम्ही? चांगला करतो तो आणि खूप आवडला आमच्या गावाच्या लोकांना पण भरपूर, आणि लोक भरपूर आलते. तो आल्यानंतर कार्यक्रम अर्धा तास फक्त कळला आम्हाला तो येणार आहे, तो भरपूर लोक आले. ह्याच्या समोर तर सगळं छान छान गोडगोड असेल. तुम्हाला काय सांगितलं, काय स्तुती केली याची, काय सांगितलं? चांगलं काम करतो, गावातली लोक सगळीच मानतात म्हणजे, आणि गोडीने कार्यक्रम असं विचारतात सुद्धा. थँक्यू. तुम्हाला काही बोलायचंय? बोला. डॉक्टर निलेश साबळे सारखा ग्रामीण भागातून आलेला हा चांगला कलाकार हा इथे इथपर्यंत ह्या स्टेजवर पोहोचला, त्याच्याबद्दल मी झी मराठीचे आभार मानतो आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. निलेश, योगिनी, अप्रतिम कमेंट्स मिळालेले आहेत. 4 stars. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार.